All right. Hello. This is the English session. Today's date is almost like 21 March 2020. Right now we are recording in morning. Yes, in here it feels really good, really cool environment today because last night rain happened here. Okay, so whatever. Yesterday I watched. Okay, मी आज मी थोडंसं मराठीमध्ये सांगतो, कारण मी जेव्हा रिव्ह्यू करतो ना कोणत्या गोष्टीचं, तर कसं मला असं वाटतं की मी माझ्या लँग्वेजमध्ये केलं तर बरं वाटेल. वॉटेवर. काल मी एक पिक्चर बघितला, जस्टिस लीग स्नायडर कट. ओके, आता व्हॉट इज एक्झॅक्टली स्नायडर कट? ओके, कारण जस्टिस लीग तर आपण ऑलरेडी बघितलं आहे. स्नायडर कट म्हणजे काय आहे? येस, व्हॉट इज थिंग्स. ओके, यासाठी आपण काही गोष्टी समजून घेऊ. पहिले बेसिक गोष्ट अंडरस्टँड आहे. स्नायडर म्हणजे हा जे फिल्म आहे जस्टिस लीग, ही जी फिल्म आहे जी 2017 मध्ये बनली गेली होती. या फिल्मचे जे डिरेक्टर आहे ते याचे 2 डिरेक्टर आहे म्हणलं गेलं तर. एक आहे झॅक स्नायडर आहे आणि एक आहे जॉस व्हिडन आहे. ओके, ऍक्च्युली 2 डिरेक्टर म्हणजे असं नाही की युजली अगोदर झॅक स्नायडरच होते आणि हेच या प्रोजेक्टला कम्प्लीट करणार होते. बट समहाऊ काही ना काहीतरी सर्कमस्टॅन्सेसमुळे त्यांना या प्रोजेक्टमधून बाहेर निघावं लागलं आणि त्याच्यानंतर मग जॉस व्हिडननी याचा पूर्ण कारभार हा स्वतःच्या हातामध्ये घेतला. व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन या वाय जस्टिस लीग अँड ऑल दोज थिंग्स वगैरे. आता मी थोडंसं पहिले नाही का आपण याच्याबद्दल जाणून घेऊ की हे स्नायडर कट काय आहे. ओके, आणि जस्टिस लीग जे की ऑलरेडी रिलीज झाला होता त्याला पुन्हा रिलीज का करण्यात आलं आणि याच्या मागे रिझन काय होते, प्रॉब्लेम काय होते. पहिले आपण या सगळ्या गोष्टी सोडून देऊ. ओके, पहिले आपण घेऊ कोणतं, पहिले काय रिव्ह्यू करूया. पहिले फिल्म बद्दल रिव्ह्यू करू की प्रॅक्टिकॅलिटीवर रिव्ह्यू करू? पहिले आपण प्रॅक्टिकॅलिटीवर जाणून घेऊ की व्हॉट इज एक्झॅक्टली आणि काय कशाप्रमाणे आहे वगैरे. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा जस्टिस लीग बनवण्यात गेला, म्हणजे ऍक्च्युली जस्टिस लीग ही जी कल्पना होती, एक गोष्ट लक्षात ठेव, जस्टिस लीग हे DC युनिव्हर्स, ओके, ही याची एक कल्पना आहे. ओके, म्हणजे DC युनिव्हर्सचा एक पार्ट आहे. ज्याच्याप्रमाणे आयरन मॅन, ॲव्हेंजर हे एक प्रकारे मार्वलचे पार्ट आहे, त्याप्रमाणे जस्टिस लीग हे एक प्रकारे DC युनिव्हर्सचा पार्ट आहे. आता DC युनिव्हर्स आता मी याला प्रॉपरली समजू शकत, म्हणजे आता DC म्हणजे काय? DC म्हणजे जस्ट लाईक याच्यामध्ये सुपरमॅन, बॅटमॅन, वंडर वुमन आणि DCचे काही सुपर हिरोज आहे, मार्वलचे वेगळे सुपर हिरोज आहे. ओके, पुढे याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की DC एक प्रकारे ओन करते वॉर्नर ब्रदर. ओके, हे बघ, DC हे एक स्टुडिओ आहे, याचा स्वतःचा एक स्टुडिओ आहे. येस, बट ऍक्च्युली यांच्यापाशी इतका जास्त फंड नाही आहे की DCचे पूर्ण फिल्म रिलीज करावं बा. ओके, त्यामुळे वॉर्नर ब्रदर याला ओन करते. ओके, ज्याप्रमाणे मार्वल, डिझनी कसं मार्वलला ओन करते, म्हणजे डिझनीने पूर्ण राईट्स घेतले आहे मार्वलचे, त्याप्रमाणे वॉर्नर ब्रदर पण याचे पूर्ण राईट्स घेतात. ओके, DCचे. आता आपण फिल्म बद्दल जाणून घेऊ की व्हॉट इज एक्झॅक्टली फिल्म. ओके, वेल, झॅक स्नायडरची अगोदरपासून कल्पना होती की त्याला जस्टिस लीग बनवायची आहे आणि तो जेव्हापासून मॅन ऑफ स्टील बनल्या गेली तेव्हापासून तो याच्यावर काम करत होता, याच्या स्टोरी लाईनवर काम करत होता. ही वॉज, म्हणजे त्याच्यासाठी हा एक प्रकारे ड्रीम प्रोजेक्ट होता. यांनी खूप काही रिसर्च केली, खूप काही स्टोरीज, कॉमिक बुक्स वगैरे जाणून घेतल्या, फ्रेम डिसाईड केले, शॉर्ट डिसाईड केले, स्टोरी डिसाईड केली, एव्हरीथिंग जस्टिस लीग साठी त्याला जे वाटते ते सगळं त्यांनी डिसाईड केलं. ओके,
मग काय झालं की तो वॉर्नर ब्रदरकडे गेला आणि त्याला म्हणलं की माझ्यापाशी जस्टिस लीगसाठी माझ्यापाशी स्टोरी आहे आणि मला त्याला डिरेक्ट करायची आहे. वॉर्नर ब्रदर ऑलरेडी खुश होते बिकॉज ऑफ दॅट सक्सेस ऑफ मॅन ऑफ स्टील. मॅन ऑफ स्टील ही एक सुपरमॅन मूवी आहे जी जॅक स्नायडरने बनवली गेली आहे. इट वॉज ऑल्सो बिकम रिअली सक्सेसफुल मूवी. ओके, वॉर्नर ब्रदरने त्याला परमिशन दिली की तू बनव बा हा फिल्म. तर त्यासाठी जेवढा काही फंड आहे तेवढा काही फायनान्स आहे ते वॉर्नर ब्रदरनी केला. ओके, पण युजली कसं आहे, वॉर्नर ब्रदरनी स्टार्टिंगला लक्ष दिलं नाही. म्हणजे स्टार्टिंगला जस्ट म्हणलं की ओके ठीक आहे, तू तुझं काम सुरू कर. तर इथे मग जॅक स्नायडरनी आपलं काम सुरू केलं. ॲज अ प्रोडक्शनमध्ये सगळं काही काम सुरू केलं वगैरे. मधातच हे प्रोड्युसर आले. ओके, आणि त्यांनी खूप काही दखलबाजी केली या झॅक स्नायडरच्या कामामध्ये. ओके, म्हणजे त्यांनी असं म्हणलं की हा सीन नाही पाहिजे, हा सीन तू कट कर, हा सीन नको दाखवू, हा सीन कट कर, हा नको दाखवू, हा सीन कट कर. युजली ॲज अ डिरेक्टर ही फील्स रिअली समथिंग लाईक दॅट की हे असं का करत आहे. म्हणजे स्टार्टिंगला मी जेव्हा स्टोरी प्रोनाऊन्स केली होती, म्हणजे स्टोरी दाखवली गेली, तेव्हा त्यांनी अप्रूव्ह केली. ओके, बट आता मी ज्याच्यावर काम करत आहे याच्यावर हे लोक असे का म्हणत आहे की तुम्ही हे स्टोरी म्हणजे हा सीन कट करा, तो सीन कट करा, व्हाय. ओके, बट ॲज अ प्रोड्युसर आहे वॉर्नर ब्रदर, एक प्रकारचे प्रोड्युसर आहे, ते पैसा लावून राहिले आहे याच्या फिल्मवर. तर ऑब्विसली ॲज अ डिरेक्टर एवढा फारसा म्हणत नाही. ओके, बट स्टील समहाऊ थोडंसं कहासुनी होऊनच जाते. ओके, जे झॅक स्नायडरचं जे विजन होतं ते विजन वॉर्नर ब्रदरचे जे प्रोड्युसर आहे त्यांना पटलं नाही. ओके, आणि वॉर्नर ब्रदर खूप काही याच्यामध्ये एक प्रकारे हे कोण आले होते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणजे ॲज अ प्रोड्युसर डिरेक्टरच्या कामामध्ये एवढा फारसा हे होत नाही, इन्व्हॉल्व्ह होत नाही. ओके, बट ॲज अ वॉर्नर ब्रदर खूप इन्व्हॉल्व्ह झाले आणि त्यानंतर त्यांनी खूप काही असं केलं की हे सीन कट कर, तो सीन कट कर, याला नको दाखवू, त्याला नको दाखवू वगैरे वगैरे. सो याच्यामुळे काय झालं की झॅक स्नायडर गेट रिली फ्रस्ट्रेटेड. ओके, आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये खूप काही असं एक प्रकारे अपोज किंवा असं फील करावं लागलं. त्यांच्या करिअरमध्ये हा एक सर्वात मोठा प्रोजेक्ट होता आणि त्यांनी खूप काही प्लॅन केलं होतं वगैरे वगैरे. बट प्रोड्युसर नेहमी एक प्रकारे समथिंग रेजिस्ट करून राहिले त्याच्या कामावर, तर त्याला फारसं आवडून नाही आलं. आणि त्याच ड्युरेशनमध्ये झॅक स्नायडरची डॉटर आहे तिची डेथ झाली होती. ओके, आता ते कशामुळे झालं ते नाही माहीत, बट तिची डेथ झाली होती. युजली ऑलरेडी प्रोजेक्टचं प्रेशर होतं आणि त्याच्यानंतर आपल्या डॉटरचं अशाप्रमाणे मृत्यू झाला. त्यामुळे झॅक स्नायडर वॉज कम्प्लिटली एक प्रकारे खालवून गेले होते आणि त्यांनी हा प्रोजेक्ट सोडून दिला की मला याच्यावर काम करायचं नाही, जस्ट लाईक लेट इट गो. आणि मग त्याच्यानंतर वॉर्नर ब्रदरनी याच्यावर एक नवीन डिरेक्टर हायर केला, जॉस व्हिडन. जॉस व्हिडन हे एक असे डिरेक्टर आहे ज्यांनी ॲव्हेंजर, जी पहिली ॲव्हेंजर मूवी आहे ती डिरेक्ट केली होती. ओके, ही वॉज ऑल्सो अ रिअली गुड डिरेक्टर. ओके, आणि त्यांनी ॲज अ प्रोड्युसरच्या याने ती फिल्म बनवली आणि पब्लिश केली, रिलीज केली. ओके, आता मी याच्यामध्ये थोडं काही गोष्टी क्लिअर अप सांगतो की डिरेक्टरला प्रोड्युसरच्या कोणकोणत्या गोष्टी ऐकाव्या लागते आणि कोणकोणत्या गोष्टी नाही ऐकाव्या लागत. ओके, युजली कसं आहे की जेव्हा ॲज अ डिरेक्टर जेव्हा स्टोरी घेऊन येतो प्रोड्युसरकडे किंवा ॲज अ रायटर किंवा कोणताही व्यक्ती, जो व्यक्ती फायनान्स करून राहिला त्या व्यक्तीला जेव्हा स्टोरी घेऊन जातो, तर तेव्हा काय होते की तेव्हा प्रोड्युसर प्रत्येक गोष्टी त्याला चेक करायला लागतात की स्टोरी कशी आहे, व्हिज्युअलाइज कसं आहे. प्रोडक्शन सुरू व्हायच्या अगोदर ॲज अ प्रोड्युसरला खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करावं लागते, अंडरस्टँड करावं लागते, जाणून घ्यावं लागते. अजून खरंच ही फिल्म आवडेल का, खरंच ही फिल्म ऑडियन्सला आवडेल का, समज जर हा सीन दाखवला तर आपला किती पैसा होईल, किती खर्च होईल वगैरे वगैरे. ऑल दोज थिंग, या साऱ्या गोष्टी हँडल करावं लागते. ॲज अ प्रोड्युसर प्री प्लॅनिंग मध्येच एक प्रकारे, म्हणजे प्री प्लॅन करायच्या वेळेसच प्रोड्युसर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो की स्टोरीमध्ये असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. जेव्हा प्रोडक्शन स्टार्ट होते तेव्हा प्रोड्युसर फारसा त्याला हस्तक्षेप नसतो.
हा म्हणजे तो फक्त रिव्ह्यू करू शकतो, बनवू शकतो वगैरे. ओके, कारण तो प्रोड्युसर आहे, तो पैसा इन्व्हॉल्व्ह करून राहिलाय, तो ऑब्व्हियसली ऍज अ डिरेक्टरचं काम आहे त्याचं ऐकणं. पण ऍज अ प्रोड्युसर, ऍज अ प्रोडक्शन मध्ये फारसा इन्व्हॉल्व्ह होत नाही डे टू डे प्रोडक्शन मध्ये. या तो फक्त एवढंच लक्ष देतो की एव्हरीडे काम होत आहे का नाही या हिशोबाने. ओके, तर याच्यामध्ये प्रोड्युसर म्हणजे जे वॉर्नर ब्रदर्सची ही एक गलती झाली की जर यांना काहीतरी सीन कट करायचे होते तर त्यांनी प्री प्लॅनिंगच्या वेळेसच या सगळ्या गोष्टी डिसाईड करायला पाहिजे होत्या, जे की त्यांनी केल्या नाही. आणि प्रोडक्शन मध्ये ते स्वतःची हे करून राहिले, डिरेक्टर सोबत तू मैमे करून राहिले त्यामुळे. ओके, सो हा झाला प्रोड्युसरचा पॉइंट ऑफ व्ह्यू. दुसरा आहे की याच्यामध्ये जॉस स्वीडन आहे. ओके, जॉस स्वीडन हे एक डिरेक्टर आहे. ओके, बट मी एक गोष्ट सांगतो की या जस्टिस लीग सोबत अगोदरपासून काम करत होते जे डिरेक्टर आहे त्यांचं नाव आहे झॅक स्नायडर. ऑब्व्हियसली ते सोडून गेल्यानंतर त्यांना एक दुसरा कोणता तरी असा एक डिरेक्टर पाहिजे होता जो प्रोड्युसरच्या नावाखाली राहील. ओके, म्हणजे प्रोड्युसर जो म्हणत आहे त्या हिशोबाने तो डिरेक्ट करेल तसंच. ओके, तर युजली ऍज अ जॉस स्वीडन हे फिल्मच्या मधामध्ये याच्यामध्ये आले. ओके, म्हणजे एकदम मधोमध्ये, म्हणजे जेव्हा प्रोडक्शन जेव्हा सुरू होतं त्याच्यामध्ये त्यांना या फिल्म बद्दल काहीच माहित नव्हतं, नथिंग ऍट ऑल. तर त्यांनी स्वतःचं काहीच डोकं लावलं नाही. ओके, जे प्रोडक्शन मध्ये लिहून गेलं आहे, जे स्क्रिप्ट मध्ये लिहून गेलं आहे, बिलकुल तसंच्या तसंच केलं. आणि ऍज अ प्रोड्युसर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, अशा प्रमाणे पाहिजे, असे सीन कट करायचे आहे. तर जॉस स्वीडननी तशाप्रमाणे त्यांनी काम केलं. याच्यामध्ये 2017 मध्ये जॉस स्वीडननी जे काही काम केलं त्यांच्यामध्ये त्यांची काहीच गलती नव्हती. इट वॉज कम्प्लिटली क्लीन शीट. त्यांनी जे काही केलं ऍज अ प्रोड्युसरच्या उद्देशाने आणि प्रोड्युसरच्या नॉर्म्सनुसारच केलं, कारण त्यांना यांच्यामध्ये काही फारसा इंटरेस्ट नव्हता आणि त्यांना काहीच माहीत नव्हतं ऍज अ DC युनिव्हर्समध्ये. ओके, त्यांनी फक्त ऍज अ प्रोड्युसरच्या हिशोबाने काम केलं आणि इट वॉज वेल डन, गुड. ओके, आता आपण जाणून घेऊ की फिल्म कशी होती. जेव्हा 2017 जी फिल्म होती ती कशी होती. ओके, 2017 मध्ये मी हे फिल्म बघितली, जस्टिस लीग. ओके, इट वॉज रिअली अमेझिंग. ओके, असं नाही का खूप बेकार आहे, नो नो. जस्टिस लीग वॉज रिअली ग्रेट अँड रिअली बट वन थिंग इज दॅट की मीन वाईल म्हणजे जेव्हा नाही का जस्टिस लीग हे झाली होती ना, ती इतकी खास होती नाही. ओके, म्हणजे ती म्हणजे अशी खूप काही असते ना जे ऍक्शन आपण एक्सपेक्ट करतो वगैरे वगैरे वगैरे, ती एवढी अशी फारशी नव्हती. जसं मॅन ऑफ स्टील मध्ये ज्याप्रमाणे ऍक्शन दाखवण्यात गेलं आहे त्याप्रमाणे ती ऍक्शन ऍज अ जस्टिस लीग मध्ये तेवढी नव्हती. ओके, त्यामुळे ऑडियन्स कुठेतरी डिसअपॉइंटेड झाले की जस्टिस लीग इतकी फारशी नाही आहे. ओके, इतकी फारशी चांगली नाही आहे. ओके, तर त्यांनी जो काही रेव्हेन्यू कमावला, असं नाही त्यांनी रेव्हेन्यू नाही कमावला, रेव्हेन्यू कमावला, प्रॉफिटमध्ये पण गेला. बट त्याच्यामध्ये थोडीशी जस्टिस लीगची थोडीशी बदनामी याच्यामुळे झाली की जे एक्सपेक्टेशन्स होते ऍज अ जस्टिस लीग कडून, ती एक्सपेक्टेशनवर जस्टिस लीग खरी नाही उतरली, असा ऑडियन्सचा, असे फॅन बॉय आणि असे सगळ्यांचा म्हणणं होतं. आणि याचा पूर्ण ब्लेम दिला गेला बिकॉज ऑफ दॅट वॉर्नर ब्रदरला, कारण त्यांनी वेळेवर डिरेक्टर चेंज केला. ओके, आणि ऑल्सो जॉस स्वीडनवर पण एक प्रकारे ब्लेम केला गेला की यांना यांच्याबद्दल काहीच माहीत नाही DC बद्दल. ऍक्च्युली हे मार्वलचे हे आहेत एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, तर यांनी ऍज अ DC मध्ये का काम केलं बा. ओके, तर एक प्रकारे हे सुरू झाला, ट्रेंड सुरू झाला समहाऊ, म्हणजे सुपर हिरो वगैरे जे ओके, सो ऍक्च्युली काफी डिस्टर्बन्स होऊन झाला याचा. सो व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन. ओके,
म्हणजे जस्टिस लीग बनली वगैरे वगैरे, आणि खूप लोकांचा असा ब्लेम आला की जर झॅक स्नायडर या फिल्म मध्ये अगोदरपासून होते आणि जर यांनी डिरेक्ट केली असती तर फिल्म काफी जबरदस्त असती. ओके, कारण हे बरोबर पण आहे समहाव, कारण झॅक स्नायडरचे जर आपण मूवी अगोदर बघितले गेले तर त्यांचे मूवी काफी डार्क टोन असतात, काफी अग्रेसिव्ह, सुपर व्हायलेन्स, आणि इट वॉज रिअली अमेझिंग टू वॉच. ओके, झॅक स्नायडरचे फिल्म खरंच बहुत जबरदस्त असतात. ट्रस्ट मी, ॲज अ माय पर्सनल एक्सपिरियन्स आय फील रिअली गुड. ओके, आता 2017 मध्ये जे काही झालं ते झालं. ओके, आता त्याच्यानंतर काय, वॉर्नर ब्रदरला रिअलाइज झालं की आपण खूप मोठी गलती केली बा. ओके, आणि जस्टिस लीग मध्ये आपण इतकं चांगल्याने हे नाही केलं. आणि त्याच्यानंतर मग काय की जे वॉर्नर ब्रदर आहे त्यांना रिअलाइज झालं की आपण एक गलती केली बा. तर मग त्यांनी 2020 मध्ये जेव्हा कोविड होता त्याच्या एंडमध्ये वगैरे, म्हणजे असं मी म्हणतो मी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये वगैरे, तेव्हा त्यांनी अग्री झाले की एक प्रकारे झॅक स्नायडरचा एक कट, म्हणजे एक झॅक स्नायडरचा पर्स्पेक्टिव्ह जस्टिस लीग साठी कशाप्रमाणे होता तो दाखवावा बा. ओके, पण युजली त्यांनी हे फिल्म म्हणून बनवण्याचा प्रयत्न केला, जे की ऑलरेडी बनली होती. ओके, याच्यामध्ये फक्त एवढंच होतं की फक्त काही शॉर्ट रिशूट करायचे होते. ओके, जे की खूप मोठे नव्हते. दुसरी गोष्ट अशी होती की युजली झॅक स्नायडर जे काही त्यांचं पर्स्पेक्टिव्ह आहे हे ॲज अ थिएटरमध्ये नाही दाखवता येईल बा, कारण युजली कोविड आहे त्यामुळे तर थिएटरमध्ये तर दाखवताच येत नाही. ओके, तर जे आहे ना, काइंड ऑफ लाईक रिअली डिस्टर्बिंग मी यार डूड. हा, तर काय झालं की ॲज अ जे वॉर्नर ब्रदर्सचे जे प्रोड्युसर आहे त्यांना रिअलाइज झालं की आपण खूप मोठी गलती केली बा. तर मग त्यांनी असं म्हणलं की 2021 मध्ये ओके 2021 मध्ये आपण एक फिल्म बनवू ज्याच्यामध्ये आपण जस्टिस लीग स्नायडर कट म्हणून आपण ती रिलीज करावं. ओके, तर ही जी फिल्म होती याच्यावर खूप जास्त प्रमोशन नाही करण्यात येणार होतं, कारण युजली हे फिल्म ऑलरेडी बनली गेली होती. ॲज अ फॅन बॉय साठी ही फिल्म बनवण्यात येणार होती. ओके, आणि या फिल्मला डायरेक्ट रिलीज करणार होते स्ट्रीमवर. ओके, म्हणजे HBO अँड त्यांचं असं काही थिएटर वगैरे बुक केलं, त्यांनी काही डिस्ट्रीब्युशन वगैरे करणार, मार्केटिंग वगैरे काहीच केली नाही. ओके, जस्ट सडनली फक्त मार्केटिंग म्हणजे त्यांनी फक्त ट्रेलर रिलीज केला, जे की ऑलरेडी पॉप्युलॅरिटी होती म्हणून लोकांनी त्याला बघितलं. दे फील रिअली गुड, आणि आफ्टर दॅट त्यांनी फिल्म रिलीज केली आता मार्च मध्ये, या लास्ट वीकेंड मध्ये रिलीज केला गेला. होय, तर ओके, आता मी फिल्म बघितली आणि याच्यावर मी आताची जी फिल्म आहे, आता या फिल्म मध्ये खूप काही पॉइंट्स आहे. ओके, म्हणजे का प्रोड्युसरनी झॅक स्नायडरचे जे पॉइंट्स होते, म्हणजे अगोदरचे पॉइंट्स का कट केले गेले, का सीन का कट करण्यात आले वगैरे वगैरे. ओके, अगोदर मी असं म्हणलं गेलं ना की वॉर्नर ब्रदरची चुकी आहे वगैरे वगैरे, बट याच्यामध्ये फक्त वॉर्नर ब्रदरची चुकी नाही आहे, याच्यामध्ये झॅक स्नायडरची पण चुकी आहे. ओके, म्हणलं गेलं तर, कारण ॲज अ फिल्म बनवताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघावं लागते, आणि समजा तुमच्या अशी एवढी मोठी फ्रँचायझी आहे अबाउट जस्टिस लीग, तर ऑब्व्हियसली तुम्हाला गोष्टी काफी कॉशियसली घ्यावं लागते, कॉशियसली समोर वळावं लागते. स्टील ओके, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेलिंग इज दॅट की जेव्हा फिल्म बनवण्यात आली, ओके, म्हणजे जेव्हा ही फिल्म
ॲक्च्युली मी पॉज करतो आणि थोडंसं स्टार्ट करतो.